नमस्कार. 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. यावर्षी 75वा प्रजासत्ताक दिन भारत मनवत आहे आणि त्यासाठी सर्व तयारी सुरू झालेली आहे. तर मीही विचार केला काही आपण इनोव्हेटिव्ह करून दाखवावे. त्यासाठी मी बनवला तिरंगा राईस. हॅलो, मी तुमची होस्ट आणि दोस्त योगिता माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आता आपण आपल्या ट्राय कलर रेसिपीमधला पहिला राईस बनवतोय, तो म्हणजे व्हाईट राईस, जिरा राईस बनवणार आहे. त्यासाठी मी आता तुपाची फोडणी याला देणार आहे. आपले तिन्ही राईस झटपट बनणार आहे, तुम्ही असेही बनवू शकता. पण मी आपला 26 जानेवारी येत आहे त्यासाठी मी खास रेसिपी तुमच्यासाठी बनवते. पॅन गरम करून घेतलाय, त्यामध्ये मी 1 चमचा तूप घेतलाय, मोठा चमचा. आता यामध्ये मी राई टाकणार आहे आणि 2 तेजपत्ता. यामध्ये मी जिरं टाकणार आहे. जिरा राईसमध्ये जिरंच मेन आहे. 2-3 मिरच्या टाकून घेतल्यात. यावर आता आपण भात टाकून घ्यायचा आहे. दुसरे काही मसाले टाकायचे नाहीत. काही जण भरपूर काय काय टाकतात यामध्ये, मी एवढंच टाकतंय. जरा जिरं तडतडलं ना का आपण त्यामध्ये भात टाकून मिक्स करून घेऊया. मीठ टाकून चवीपुरतं मीठ टाकूया भातामध्ये. आणि मी हा राईस कसा बनवते, मी शिजवलेला राईस घेतलाय. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यात शिजवू शकता फोडणी देऊन. हा बघा, शिजवलेला राईस आहे. जरा 5 मिनिट आपण तेलावर ठेवूया फोडणीवर. म्हणजे मी हा राईस बाजूला ठेवणार आहे, नंतर तुम्हाला मी डिश सजवून दाखवेन. झटपट राईस बनला की नाही. मी प्रथम एका कुकरमध्ये ना 1.5 वाटी भात शिजवून घेतलाय. जरा 5 मिनिट ठेवूया आपण स्लोवरती. आता आपण आपल्या ट्राय कलर मधला दुसरा राईस बनवतोय, तो म्हणजे टोमॅटो राईस. रेड कलर साठी मी टोमॅटो यूज केलेला आहे. तर पहिला आपण 1 चमचा तूप घेऊया. टोमॅटो राईस साठी मी इथे तूप घेतलेलं आहे गरम करून. आपण इथे बघा, राई, जिरं, उडदाची डाळ 1/2 चमचा, चण्याची डाळ 1/2 चमचा टाकून घेतोय. ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. टोमॅटो राईस, इमली राईस, लेमन राईस तिथे लग्नामध्ये सर्रास चालतात या सगळ्या रेसिपी. तुपावर चांगलं फिरून घेऊया. माझ्याकडे इथे कढीपत्ता नाही आहे. कढीपत्ता मेन इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये, तर ते तुम्हाला मिळालं तर अवश्य टाका, त्याची चव चेंज होईल. या झटपट राईसची रेसिपी आहे. तुम्ही शिजवून पण करू शकता किंवा शिजवलेला भात घेऊन पण करू शकता. माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या. माझ्या रेसिपीज पहा. तुम्हाला जर आवडल्या तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आता आपण टाकतोय कांदा. सबस्क्राईब करायला विसरू नका. कांदा पण चांगला परतून घेऊया. आले लसणाची पेस्ट थोडीच टाकायची, बघा एवढीच टाकायची, म्हणजे ती कशी या कांद्याबरोबर शिजून जाईल. तिचा जो कच्चा वास असतो तो निघून जाईल आले लसणाच्या पेस्टचा. हे सगळं परतताना आपण मिरच्या टाकून घेऊया. यामध्ये मी 2 मिरच्यांना स्लिट कट केलेला आहे. इकडे जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर अवश्य यामध्ये टाका. पूर्ण गॅस लो ठेवा. मीठ टाकून घ्या थोडं. मी इथे 1 टोमॅटो टाकून घेते. यामध्ये थोडंसं हलकंसं पाणी आपण टाकूया, एकदम हलकंसं, हा टोमॅटो शिजायसाठी. 5 मिनिटं झाकून ठेवूया. आता यामध्ये आपण 1/2 चमचा मिरची पावडर, म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद टाकतोय आणि मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण भात टाकून घेऊया. आता भात मी सर्व मिक्स करून घेते. आता थोडा वेळ आपण याला झाकून ठेवूया. आपण आता बनवतोय ग्रीन गार्लिक हर्ब राईस. तुम्हाला वाटत असेल यामध्ये तुम्ही फरसबी, वाटाणे टाकू शकता, पण मी फक्त हर्ब गोळा केलेत. म्हणजे कोथिंबीर आहे, पुदिना आहे, लसणाची ओली पाती आहे आणि थोडे काळी मिरी, लवंग असं सगळं घेणार आहे. मी आता तूप गरम करून घेतलंय. तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण टाकूया थोडं जिरं, राई.
शक्यतो यामध्ये हिरव्याच वस्तू टाका तर तुमचा राईस ग्रीन बनेल. आता यामध्ये आपण टाकू कांदा. जरा आपला हात सांभाळा, तेल पडू शकतं. मी काय केलं, धुवून घेतली पाती आणि डायरेक्ट टाकली तेलामध्ये, तर उडणारच आहे ना ऑब्विसली. यामध्ये तुम्ही बाकीचा कांदा पण टाकू शकता. मी अगदी तुम्हाला कधी सजवून दाखवते असं मला झालं. थोडं तुम्ही यामध्ये ना मीठ टाकते. कांदा शिजण्यासाठी मी यामध्ये तेल थोडंसं मीठ टाकून घेतलं. यामध्ये आपण आता टाकतोय व्हाईट तीळ आणि काळी मिरी लवंग. आल्याचे तुम्ही जुलियन करून पण टाकू शकता, मी नाही टाकत आहे. आणि थोडीशी आपण हळद टाकणार आहे हिरवटपणा दिसण्यासाठी. मी यामध्ये पातीचा कांदा पण टाकणार आहे पण सजावटसाठी. हलकसं आलं लसणाची पेस्ट घेते. जरा परतून आपण थोडा वेळ ठेवूया. आता आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया, नंतर पण सजवायची आपल्याला, तर वरून पण आपल्याला लागेल. आता यामध्ये आपण भात पण मिक्स करूया. आता मी यावरती भात हे केलाय. आता मिक्स करून घेऊया आपल्याला. बघा कसा हिरवा कलर येतो. मी कलर न मिक्स करता आपल्या भाज्यांमधूनच याच्यामध्ये थोडं ट्राय करायचा प्रयत्न केला, कलर आणायचा. तुम्ही पुदिना राईस बनवू शकता, लेमन राईस बनवू शकता व्हाईट राईसच्या बदली. कोथिंबीर कापून टाकण्यापेक्षा कोथिंबीरची पेस्ट पण टाकू शकता, फुल ग्रीन बनेल. यामध्ये आपण आता टाकतोय पातीचा कांदा. आणि मिक्स करून घेऊया. माझ्या अशा छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगिताला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर अवश्य माझ्या चॅनलला भेट द्या. रेसिपीज बघा, तुम्हाला आवडल्या असेल तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू. आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता आपला ग्रीन हर्ब राईस बनलेला आहे. सर्व करते आणि तुम्हाला माझा तिरंगा राईस कसा वाटला मला कळवायला विसरू नका. थँक्यू. तर बघा आपला टोमॅटो राईस, जिरा राईस आणि ग्रीन हर्ब राईस तयार झालेला आहे. तर या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पण असं काहीतरी बनवून बघा, इनोव्हेटिव्ह काहीतरी करून बघा आणि मला कळवायला विसरू नका. थँक्यू.